नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्सको येथे आपल्याला ITI टेक्निशियनच्या 1868 पोस्ट याची जाहिरात लवकरात लवकरच पाहायला मिळणार आहे. कारण महाट्रान्सकोने एक नोटीस जारी केला होता आणि त्या नोटीसमध्ये लिहिलेलं होतं की रिमेनिंग पोस्टची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो यासाठी तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण यासाठी एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सीरीज. तर सिलेक्शनवाल्या सीरीजचा क्लास 4 आहे. या अगोदरचे अ, या अगोदर बेसिक इलेक्ट्रिकलचे 3 क्लास झालेले आहे आणि हा 4था क्लास आहे. तर मित्रांनो एसी सर्किटचा पार्ट 1 आहे. एसी सर्किटचे मोस्ट ऑफ द टॉप 25 क्वेश्चन्स नाही पण 20 क्वेश्चन्स आहे. टॉप 20 क्वेश्चन्स आपण या क्लासमध्ये घेतलेले आहेत. तर मित्रांनो महापारेषणमध्ये तुम्हाला तुमची एक सीट कन्फर्म करायची आहे आणि ती एक जागा, एक पद तुम्हाला नक्कीच घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला सतत अभ्यास करणे आवश्यक आहे. तर तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून ही सीरीज आहे आणि या सीरीजमध्ये जे प्रश्न आहे तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये म्हणजेच प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये आहे, परंतु प्रत्येक प्रश्नाचं मी ट्रान्सलेट करून मराठीमध्ये सांगणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला प्रश्न सरळ एक्झाममध्ये सरळ प्रश्न यामधूनच पाहायला मिळणार आहे. कारण अब की बार महा टेक्निशियन पार. कारण तुम्हाला आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि आई-वडिलांचं स्वप्न हेच असते, की माझा मुलगा किंवा मुलगी एक ITI कॅन्डिडेट टेक्निकल स्टुडंट आहे. म्हणजे ITI झाल्याच्यानंतर हे टेक्निकलचं नॉलेज त्या माझ्या मुलाला किंवा मुलीला आहे, तर त्याने किंवा तिने तयारी करून लवकरात लवकर एक सरकारी नोकरी घ्यावी आणि त्यासाठी ही जी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी निघून आलेली आहे, हा खूप गोल्डन चान्स आहे मित्रांनो. ही खूप सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहा आणि अभ्यास करत असताना हे क्लासेस मात्र नक्की करा. कारण या क्लासेसमुळे काय होईल तुमचं सिलेक्शन तुम्ही तुमच्या सिलेक्शनच्या अगदी जवळ-जवळ जाणार आहे. आणि मग शेवटी आपण तुमच्या सिलेक्शनच्यासाठी आपण टेक्निकलचे 50 प्रश्नाची सीरीज आणणार आहे. त्यामुळे काय होईल म्हणजे 50 प्रश्न एक्झाममध्ये आणि ते मिक्स क्वेश्चन राहणार आहे. म्हणजे मिक्स क्वेश्चन म्हणजे 50 प्रश्न ॲज इट इज 110 मार्कासाठी विचारला जाणार आहे. त्यामुळे आपण समोर जाऊन पुढे चालून आपण 50 प्रश्न तुमच्यासाठी नक्की त्याची सीरीज घेऊन येणार आहे. तर मित्रांनो तर अब की बार टेक्निशियन पार. तर आई स्वप्न पूर्ण करायचं आहे. सातत्यानं अभ्यास करत राहा. घाबरायचं नाही. काही त्रुटी असली किंवा काही प्रॉब्लेम असली तर मला कमेंट करून सांगा. नाहीतर टेलिग्राम चॅनलवरती मला DM म्हणजेच डायरेक्ट मेसेजसुद्धा करू शकता. ओके. तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल, तर आत्ताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनसुद्धा ऑन करा. त्याच्यामुळे काय होईल ना, तर तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पहिल्यांदाच पाहायला मिळेल. नोटिफिकेशन असो वा कुठलेही अपडेट्स असो, मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पहिल्यांदा देण्याचा प्रयत्न करीत असतो. तर महत्त्वाची बाब आहे मित्रांनो ही, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ जर आवडेल आणि 100% तुम्हाला व्हिडिओ आवडणारच आहे. कारण मुलांचे तुम्ही जर कमेंट बघितले ना, तर ते खूप छान-छान असे कमेंट लिहितात, की खरंच असे प्रश्न नाही पाहिले आहेत, असेच प्रश्न असायला पाहिजे, कारण अशीच लेव्हल असणार आहे एक्झामची. हे मुलं कमेंट करून सांगतात. त्यामुळे मी जे क्वेशन्स आणतो ना मित्रांनो, ते क्वालिटीवाले प्रश्न आणत असतो. तर व्हिडिओ आवडेल तर एक लाईक मात्र नक्की करायचं आणि मनातून लाईक करून द्यायचं मित्रांनो. जसाही व्हिडिओ स्टार्ट होते ना, एक लाईक मात्र तुम्ही सर्वांनी प्रेस करून द्यायचं. ओके. लाईक बटनची फक्त प्रेसच करायची असते. दुसरं काय 1 सेकंद लागतो लाईक बटन प्रेस करायला. ओके. तर लाईक करायचा आणि हा व्हिडिओ जे विद्यार्थी मित्र जे गरीब असतात ते अभ्यास करू शकत म्हणजे अभ्यास म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन इथे प प जाऊन ते पेड क्लासेस करू शकत नाही. त्यांच्यासाठी हा फ्री ऑफ कॉस्ट क्लास आहे. त्यांना सुद्धा हा क्लास मात्र नक्की शेअर करायचा. ओके. तर सुरू करूया आपण आजचा आपला क्लास. त्या अगोदर मी तुमच्यासाठी एक मोटिव्हेशनल कोट्स आणलेला आहे आणि मोटिव्हेशनल सुविचार असा आहे, की बघा मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. महत्त्वाच्या लाईन लिहिलेल्या आहे मित्रांनो यामध्ये आणि त्या तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर बघा, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. तर मित्रांनो महत्त्वाच्या लाईन्स लिहिलेल्या आहे कारण आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो म्हणजे अ, कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपण ते कृती करत असतो. म्हणजे ॲक्ट करत असतो, ॲक्शन घेत असतो. बिफोर थिंक यू ॲक्ट असं लिहिलेलं असते ना, की विचार करण्याच्या अगोदर आपण काय करत असतो, कृती करत असतो. तर एकतर आपण विचार न करता कृती करतो, तर
ते हे असंख्य समस्या ही एक समस्यांचं सुद्धा एक कारण आहे किंवा कृती करण्याऐवजी काहीतरी कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. तुम्ही जर अजूनही विचार करत बसले असाल, काही न करता की नाही बा मग परीक्षा यायच्या 15 दिवसा अगोदर मी पुस्तक उघडेल, नंतर अभ्यास करेल, नंतर ऑनलाईन क्लासेस करेल, नंतर YouTubeवर पूर्ण सचिन सरचे पूर्ण क्लासेसचे क्लासेस बघून घेईल. माझं सिलेक्शन 100% होणार आहे. नाही मित्रांनो, कारण सिलेक्शन डिमांड इज ओन्ली वन थिंग अँड दॅट इज टाईम. म्हणजे सिलेक्शन हे काय मागत असते? एकच थिंग मागत असते, एकच गोष्ट मागत असते ना, ते म्हणजे काय? तुमचा वेळ. तुम्ही जेवढा वेळ द्याल ना मित्रांनो, तेवढं तुम्ही कुठे जाणार आहे? तुमच्या सिलेक्शनपर्यंत पोहोचणार आहे. महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन इज डिमांड इज ओन्ली वन थिंग अँड दॅट इज टाईम. ओके. चला, आपण आजचा क्लास सुरू करूया मित्रांनो. महत्त्वाचे क्वेशन्स असणार आहे, क्वालिटीवाले क्वेशन्स आहे. नक्की तुम्हाला ते आवडणार आहे. तर पहिला प्रश्न बघूया आपण एसी सर्किटमधला आणि सर्व प्रश्न मित्रांनो तुम्हाला क्वालिटीवाले प्रश्न दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही. प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतोय आणि असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. गॉट इट? चला सुरू करूया. तर बघा पहिला प्रश्न. द पॉवर फॅक्टर ऑफ अन एसी सर्किट इज इक्वल टू विचारलेला आहे की एसी सर्किटमध्ये जो पीएफ असतो, पीएफ म्हणजेच काय? पॉवर फॅक्टर. आणि पॉवर फॅक्टर कुठल्या अक्षराने दर्शवितात? कॉस फाय या अक्षराने दर्शवितात. तर कॉस फाय म्हणजे काय? पॉवर फॅक्टर. तर खालीलपैकी पॉवर फॅक्टर हा कोणाच्या बरोबरीचा असतो? ऑप्शन ए बघा, डेफिनेशन विचारले, कोसाइन ऑफ द फेज अँगल. ऑप्शन बी बघा, साइन ऑफ द फेज अँगल. ऑप्शन सी बघा, युनिटी फॉर रेझिस्टिव्ह सर्किट. ऑप्शन डी बघा, युनिटी फॉर ए रिएक्टिव्ह सर्किट. तर पॉवर फॅक्टर विचारला आहे, तो कशाच्या बरोबरीचा असतो? तो काय असतो मित्रांनो? द पॉवर फॅक्टर ऑफ एसी सर्किट हा कोणाच्या बरोबरीचा असतं? कोसाइन अँगल असते. कोसाइन ऑफ द फेज अँगल काय असतो? कोसाइन ऑफ द फेज अँगल म्हणजे पॉवर फॅक्टर म्हणजेच काय? कॉस फाय असतो. यामध्ये सी सुद्धा योग्य असू शकते. युनिटी असतो. रेझिस्टिव्ह सर्किटसाठी पॉवर फॅक्टर हा कसा असतो मित्रांनो? कसा असतो? युनिटी असतो. परंतु यामध्ये काय विचारलेलं आहे? द पॉवर फॅक्टर विचारला आहे फक्त. तो कोणाच्या बरोबरीचा असतो? तर तो कॉस फायच्या बरोबरीचा असतो. फाय म्हणजे काय? अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. जो फाय हा दिसतो ना कॉसच्या नंतर जो फाय, तो अँगल असतो कोणाच्या मधातला? व्होल्टेज आणि करंटच्या मधातला काय असतो मित्रांनो? अँगल असतो. म्हणून द पॉवर फॅक्टर ऑफ एसी सर्किट इज इक्वल टू कोसाइन अँगल इन बिटवीन व्होल्टेज अँड करंट. ओके. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. पहिल्याचा आन्सर तुम्हाला मिळाला असेल, कोसाइन ऑफ द फेज अँगल. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया आपण. द पॉवर फॅक्टर ऑफ अन एसी सर्किट लाय बिटवीन. सिंपल प्रश्न आहे, प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतोय. जो पॉवर फॅक्टर असतो, जो कॉस फाय असतो एसी सर्किटमध्ये, तो कोणाच्या मध्ये असतो, म्हणजे तो कोणाच्या मध्ये तो लाय करतो. ओके. तो जर तो पॉवर जो पॉवर फॅक्टर आहे एसी सर्किटमधला, तर कोणाच्या मध्ये लाय करतो? ऑप्शन ए बघा, 0 अँड 1च्या मध्ये. ऑप्शन बी बघा, -1 अँड 1च्या मध्ये. ऑप्शन सी बघा, 0 अँड -1च्या मध्ये. ऑप्शन डी बघा, नन ऑफ दीज. तर मित्रांनो, कधी पण पॉवर फॅक्टर ह्या कोणाकोणाच्या मध्ये असतो? 0 टू 1च्या मध्ये असतो. तर पॉवर फॅक्टर ह्या कधी पण किती असणार आहे? 0 आणि 1च्या मध्ये असणार आहे. जनरली किती असतो? सर्वांना माहीत असेल. जनरली तो पॉवर फॅक्टर असतो 0.8. लॅगिंग किंवा लीडिंग नेचर, लॅगिंग ऑर लीडिंग नेचरचा असतो. मोस्ट ऑफ द कोणत्या नेचरचा पॉवर फॅक्टर असतो? लॅगिंग नेचरचा. का बरं? कारण मोस्ट ऑफ द जे अप्लायन्सेस असतात किंवा इन्स्ट्रुमेंट असतात ते इंडक्टिव्ह असतात. म्हणून पॉवर फॅक्टर कसा असतो मित्रांनो? लॅगिंग इन नेचरचा असतो. तर कधी पण पॉवर फॅक्टर कोणाकोणाच्या मध्ये असतो? 0 आणि 1च्या मध्ये असतो. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे याचं योग्य उत्तर काय मिळालंय तुम्हाला? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन विल बी ए, 0 आणि 1. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. ए सर्किट कंपोनंट दॅट अपोज द चेंज इन द सर्किट व्होल्टेज. प्रश्नाला घाबरायचं नाही. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतोय. सिंपल प्रश्न आहे बघा. असा सर्किटचा कोणता कंपोनंट आहे, तो काय करतो? अपोज करतो, म्हणजे विरोध करतो. कोणाला? बदलत्या सर्किटच्या व्होल्टेजला. चेंज म्हटलं आहे मित्रांनो, चेंज इन द सर्किट व्होल्टेज. आणि कशाला? सर्किटचं व्होल्टेजला. कशाला? सर्किटच्या व्होल्टेजला. सर्किटमधील असा कोणता कंपोनंट आहे की तो विरोध करतो बदलत्या सर्किटच्या व्होल्टेजला? ऑप्शन ए बघा, रेझिस्टन्स. ऑप्शन बी बघा, कॅपॅसिटन्स. ऑप्शन सी बघा, इंडक्टन्स. ऑप्शन डी बघा, ऑल ऑफ दी अबो. तर हे सर्किट कंपोनंट असा कोणता सर्किट आहे तो अपोज करतो चेंज इन द सर्किट व्होल्टेजला? कोणाला? सर्किट व्होल्टेजला. तर सर्किट व्होल्टेजला कोण अपोज करतो? कॅपॅसिटन्स अपोज करतो. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. असा कोणता कंपोनंट असतो तो अपोज दी चेंज इन द सर्किट व्होल्टेजला अपोज करतो? तर तो कॅपॅसिटन्स हा अपोज करत असतो.
चेंज इन सर्किट व्होल्टेजला. गॉट इट? तर आय होप मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला नक्की समजला असेल. तर याचं योग्य उत्तर काय मिळणार आहे आपल्याला? कॅपॅसिटन्स विल बी युअर राइट आन्सर. चला पुढल्या प्रश्नावर जाऊया. ए सर्किट कंपोनंट दॅट अपोज द चेंज इन द सर्किट करंट. सेम प्रश्न आहे, फक्त खूप शब्दामध्ये फरक आहे. असा सर्किट मधला कोणता कंपोनंट आहे तो अपोज करतो चेंज इन सर्किट करंट? कोणाला? सर्किट करंट. बघा क्वालिटीवाले क्वेश्चन्स यालाच म्हटलं जाते मित्रांनो. तुम्हाला जर प्रश्न जर असे प्रश्न दिसेल ना पाहायला, तेव्हा तुम्ही कन्फ्यूज व्हाल की अरे सरनं काय सांगितलं होतं, व्होल्टेज काय करंट काय आन्सर असेल याचं काय असेल. तर असं तुमचं कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून मी तुमचे दोन्ही प्रश्न घेऊन आलो. काय होईल? ए सर्किट कंपोनंट दॅट अपोज द चेंज इन सर्किट करंट. सर्किट मधला करंट अपोज करतो असा कोणता कंपोनंट असतो? ऑप्शन ए बघा रेझिस्टन्स, ऑप्शन बी बघा कॅपॅसिटन्स, ऑप्शन सी बघा इंडक्टन्स, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. मित्रांनो, तर असा सर्किटचा कोणता कंपोनंट आहे तो अपोज करतो सर्किटच्या करंटला? कोणाला? सर्किटच्या करंटला. तर असा कोणता कंपोनंट असतो? ऑप्शन सी विल बी युअर राइट आन्सर. इंडक्टन्स हा असा कंपोनंट असतो तो अपोज दी चेंज इन द सर्किट करंट. सर्किट करंटला अपोज करणारा चेंज इन सर्किट करंट आहे मित्रांनो. नाही तर तुम्ही म्हणाल की सर करंटला तर अपोज करणारा रेझिस्टन्स असतो, पण तो सिंपल करंटला जर विचारलं तर रेझिस्टन्स अपोज करतो. पण यामध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो? यामध्ये काय विचारलेलं आहे? चेंज इन द सर्किट करंट, बदलणाऱ्या सर्किटच्या करंटला कोण अपोज करतो? तर इंडक्टन्स अपोज करतो. आणि तुम्हाला सिंपल प्रश्न जर विचारला की सांगा रे मुलांनो की करंटला कोण अपोज करतो? तर करंटला रेझिस्टन्स अपोज करतो. पण इथे कोणता करंट आहे? चेंज इन द सर्किट करंट आहे. हे डाऊट तुमचे आता क्लिअर झालेले असतील. ओके. तुम्हाला दोन प्रश्न सांगितले होते मी. सर्किट कंपोनंट अपोज दी व्होल्टेजला जर सर्किटच्या व्होल्टेजला चेंज करत सर्किटच्या व्होल्टेजला अपोज करत असेल त्याला काय म्हटलं जाते? कॅपॅसिटन्स. आणि करंटला सर्किटच्या करंटला त्याला म्हटलं जाते इंडक्टन्स. दोन प्रश्न तुमचे नक्की क्लिअर झालेले असतील. मित्रांनो व्हिडिओ मोठा होऊ शकते. तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या जेणेकरून वेळ वाचेल आणि तुम्हाला चटकन लक्षात सुद्धा येईल. चला पुढला प्रश्न बघूया. इन ए सर्किट कंटेनिंग, सर्किटमध्ये आहे रेझिस्टन्स, आर म्हणजे रेझिस्टन्स, एल म्हणजे इंडक्टन्स, सी म्हणजे कॅपॅसिटन्स. ओके. इन ए सर्किट कंटेनिंग आर, एल अँड सी, पॉवर लॉस कॅन टेक प्लेस इन. तीन गोष्टी गिवन आहे. एक सर्किट मी काढून दाखवतो. फॉर एक्झाम्पल हा रेझिस्टन्स, हा तुमचा इंडक्टन्स आणि हा तुमचा कॅपॅसिटन्स. सर्किटमध्ये तीन गोष्टी लागलेल्या आहे. सिंपल प्रश्न विचारलेला आहे की पॉवर लॉस खालील तीन घटकांपैकी कोणत्या घटकांमध्ये होईल? गॉट इट? प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. सर्किटमध्ये तीन गोष्टी लागलेल्या आहेत. रेझिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. प्रश्न विचारलेला आहे की पॉवर लॉस जर होईल तो खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये होईल? गॉट इट? ऑप्शन ए बघा रेझिस्टन्समध्ये, ऑप्शन बी बघा कॅपॅसिटन्समध्ये, ऑप्शन सी बघा इंडक्टन्समध्ये, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. तर पॉवर लॉस कुठे होत असतो मित्रांनो? फक्त रेझिस्टन्समध्ये पॉवर लॉस होत असतो. कारण एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टीच्या प्रमाणात हीट तयार होते आणि हीट तयार झाली की काय लॉस होते? पॉवर लॉस होते. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. तर याचं उत्तर काय मिळणार तुम्हाला? याचं योग्य उत्तर आहे रेझिस्टन्स. याचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, इन एनी एसी सर्किट ऑल्वेज म्हणजे कुठल्याही प्रकारचं एसी सर्किट जर असेल तर त्या एसी सर्किटमध्ये काय होते? ऑप्शन बघूया. ॲपरंट पॉवर इज मोर दॅन ॲक्च्युअल पॉवर, म्हणजे ॲपरंट पॉवर हा मोर दॅन म्हणजे जास्त असतो ॲक्च्युअल पॉवरपेक्षा. ऑप्शन बी बघा. रिॲक्टिव्ह पॉवर हा जास्त असतो ॲपरंट पॉवरपेक्षा. ऑप्शन सी बघा. ॲक्च्युअल पॉवर हा मोर म्हणजे जास्त असतो रिॲक्टिव्ह पॉवरपेक्षा. ऑप्शन डी बघा. रिॲक्टिव्ह पॉवर हा जास्त असतो ॲक्च्युअल पॉवरपेक्षा. तर मित्रांनो पॉवर किती प्रकारचे असतात? पॉवरचा फॉर्म्युला असतो व्ही आय. हा एक पॉवर असतो. याला म्हटलं जाते ॲपरंट पॉवर. लिहून ठेवा आताच. याला म्हटलं जाते ॲपरंट पॉवर. एक पॉवरचा फॉर्म्युला असतो व्ही आय इंटू कॉस फाय. याला म्हटलं जाते रिअल पॉवर. याला म्हटलं जाते रिअल पॉवर किंवा ॲक्च्युअल पॉवर किंवा रिअल पॉवर किंवा ॲक्च्युअल पॉवर किंवा रिअल, ॲक्च्युअल आणि एक आणखी कोणता तरी पॉवर म्हटलं जाते. रिअल, ॲक्च्युअल, एक सेकंद. रिअल पॉवर, ॲक्च्युअल पॉवर आणि ट्रू पॉवर. ओके, ओके. तर P इज इक्वल टू व्ही आय कॉस पाय हा रिअल पॉवर आहे किंवा ॲक्च्युअल पॉवर आहे किंवा ट्रू पॉवर आहे. तर पहिला ॲपरंट पॉवर, दुसरा ॲक्च्युअल पॉवर किंवा ॲक्च्युअल पॉवर किंवा ट्रू पॉवर किंवा रिअल पॉवर. तिसरा Q इज इक्वल टू असतो व्ही आय, एक मिनिट. Q इज इक्वल टू व्ही आय साइन फाय.
हा जो पॉवर फॅक्टर असतो, हा जो पॉवर असतो, हा असतो रिॲक्टिव्ह पॉवर. कोणता पॉवर असतो? मी तिन्ही याचे फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिलेले आहे. आता प्रश्नामध्ये येऊया आपण. इन एनी एसी सर्किट ऑलवेज, यामध्ये काय असते मित्रांनो, ॲपरंट पॉवर हा नेहमी ॲक्च्युअल पॉवरपेक्षा मोठा असतो. कारण कॉस फायची व्हॅल्यू किती असते तुम्हाला माहिती आहे, किती असते जनरली 0.8. मग 0.8ने जर व्ही आयला जर गुणाकार केला तर ॲक्च्युअल पॉवर कमी होऊन जाईल. ओके. आणि ॲपरंट पॉवर ही नेहमी किती कशी असणार आहे, ॲक्च्युअल पॉवरपेक्षा जास्त असणार आहे. म्हणून याचा आन्सर काय मिळेल तुम्हाला, ॲपरंट पॉवर नेहमी जास्त असते ॲक्च्युअल पॉवरपेक्षा. इन एसी सर्किटमध्ये ऑलवेज ॲपरंट पॉवर. महत्त्वाचा प्रश्न आहे, डबल स्टार मार्क करून ठेवा. ॲपरंट पॉवर इज मोर दॅन ॲक्च्युअल पॉवर. ए विल बी युअर राईट आन्सर. 6व्या प्रश्नाचं काय उत्तर मिळालं आहे तुम्हाला? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ओके. चला पुढला प्रश्न बघूया. द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज. सिंपल प्रश्न आहे आणि याचा आन्सर तुम्हाला माहिती असेल. द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज. फ्रिक्वेन्सीचं युनिट विचारलं आहे. ऑप्शन ए बघा सायकल, ऑप्शन बी बघा सायकल इंटू सेकंड, ऑप्शन सी बघा हर्ट्स पर सेकंड, ऑप्शन डी बघा हर्ट्स. तर मित्रांनो फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? हर्ट्ज विल बी युअर राईट आन्सर. काय आहे? हर्ट्ज विल बी युअर राईट आन्सर. तर हे सर्वांना माहीत असेल की फ्रिक्वेन्सीचं युनिट किती आहे? युनिट काय आहे? हर्ट्ज आहे. तर मला सांगा मित्रांनो, भारताची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला की अमेरिकामध्ये किती फ्रिक्वेन्सीवर अमेरिका कार्य करते? म्हणजे अमेरिकेमध्ये किती फ्रिक्वेन्सी आहे? तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 60 हर्ट्ज. गॉट इट? महत्त्वाचा प्रश्न आहे. नोट डाउन करून ठेवा. गॉट इट? चला पुढला प्रश्न बघूया. 7वा प्रश्न फ्रिक्वेन्सीचं युनिट. पुन्हा 7वाच प्रश्न दिसेल तुम्हाला, कारण यामध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सीचं युनिटच विचारलं आहे. पण ऑप्शनमध्ये तुम्हाला हर्ट्ज दिसणार नाही. दिसते का हर्ट्ज? नाही. फ्रिक्वेन्सीचं युनिट ऑप्शन ए बघा सायकल, ऑप्शन बी बघा सायकल पर सेकंड, सायकल इंटू सेकंड, ऑप्शन सी बघा हर्ट्ज पर सेकंड, ऑप्शन डी बघा सायकल पर सेकंड. तर फ्रिक्वेन्सीचं दुसरं युनिट आहे सायकल पर सेकंड. सायकल पर सेकंड. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे दुसरं जर युनिट तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं विचारलं तर तुम्ही आन्सर काय द्याल? सायकल पर सेकंड विल बी युअर राईट आन्सर. चला पुढल्या प्रश्नावर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए करंट इज सेट टू बी अल्टरनेटिंग व्हेन इट चेंज इन. म्हणजे प्रश्नामध्ये विचारला आहे, असा जो करंट असतो तो अल्टरनेटिंग असतो तेव्हा काय चेंजेस होते? करंट जो असतो तो अल्टरनेटिंग म्हणजे एसी करंट केव्हा असते तेव्हा खालीलपैकी काय चेंज होते? ऑप्शन ए बघा मॅग्निट्यूड ओनली, ऑप्शन बी बघा डायरेक्शन ओनली, ऑप्शन सी बघा बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर असा एसी करंट जर विचारला, अल्टरनेटिंग विचारलाय ना, अल्टरनेटिंग करंट जो आहे तो अल्टरनेटिंग केव्हा असतो? कारण एसीची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असते ना, अशी त्याची वेव्हफॉर्म होते. अल्टरनेटिंग म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. इथे असते 90, इथे 180, इथे 270 आणि इथे 360. गॉट इट? तर यामध्ये मॅग्निट्यूड पण चेंज होऊन राहिला आणि डायरेक्शन वरती चालली, खाली येऊन राहिली, पुन्हा खाली येते, पुन्हा वरती जाते. म्हणजे डायरेक्शन पण चेंज होते. व्हॅल्यू इथे 90, इथे 180, 270 आणि 360 व्हॅल्यू सुद्धा चेंज होते. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. तर दोन्ही गोष्टी चेंज होते म्हणून याला काय म्हटलं जाते? अल्टरनेटिंग म्हटलं जाते. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. म्हणून ए करंट इज सेड टू बी अल्टरनेटिंग व्हेन इट इज चेंज इन बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पॉवर फॅक्टर ऑफ अन ऑर्डिनरी इलेक्ट्रिक बल्ब इज. सिंपल प्रश्न आहे, विचारला आहे की पॉवर फॅक्टर सांगायचं आहे तुम्हाला ऑर्डिनरी इलेक्ट्रिक बल्ब. जो ऑर्डिनरी इलेक्ट्रिक बल्ब असतो त्याला म्हटलं जाते इनकॅन्डसेंट लॅम्प. इनकॅन्डेसेंट लॅम्प तो येल्लो कलर देतो. तुम्हाला माहीतच असेल अगोदरच्या काळामध्ये तो लॅम्प खूप चालायचा, 10 रुपयाचा यायचा, 100 वॅटचा, 60 वॅटचा, 200 वॅटचा. ओके. तर इनकॅन्डेसेंट लॅम्पचा ऑर्डिनरी जो इलेक्ट्रिक बल्ब असते याचा पॉवर फॅक्टर किती असते? तर याचा जनरली प्रॅक्टिकली जर विचार केला मित्रांनो तर याचा पॉवर फॅक्टर युनिटी असते. परंतु इथे विचारला आहे की पॉवर फॅक्टर विचारला, इथे प्रॅक्टिकल शब्द वापरलेला नाही. म्हणून आपण काय करू, त्याचा आन्सर स्लाइटली लेस दॅन युनिटी. काय असणार आहे त्याचा आन्सर? पॉवर फॅक्टर जर विचारला तुम्हाला, पॉवर फॅक्टर ऑफ अन ऑर्डिनरी इलेक्ट्रिक बल्ब, तर स्लाइटली म्हणजे युनिटीच्या थोडाफार कमी. ओके. म्हणजे इलेक्ट्रिक बल्बचा पॉवर फॅक्टर नेहमी तुम्ही कशामध्ये द्यायचा? स्लाइटली लेस दॅन युनिटी. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पॉवर फॅक्टर ऑफ प्रॅक्टिकल इंडक्टर इज. आता इथे प्रॅक्टिकल विचारला आहे मित्रांनो. बघा पॉवर फॅक्टर विचारला आहे कशाचा? प्रॅक्टिकल इंडक्टरचा. जर तुम्हाला सिंपल विचारलं असतं की फक्त इंडक्टरचा
नॉट प्रॅक्टिकल इंडक्टरचा पॉवर फॅक्टर सांगा. तर इंडक्टरचा पॉवर फॅक्टर तुम्हाला माहित आहे काय असतं. इंडक्टिव्ह लोडचा पॉवर फॅक्टर लॅगिंग इन नेचर. कोणतं नेचर असते? लॅगिंग इन नेचर. ओके. तर पण इथे विचारलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला काय विचारलेलं आहे? द पॉवर फॅक्टर ऑफ प्रॅक्टिकल इंडक्टर. ऑप्शन ए बघा 0, ऑप्शन बी बघा युनिटी, ऑप्शन सी बघा लॅगिंग, ऑप्शन डी बघा लीडिंग. तर प्रॅक्टिकल इंडक्टरचा जर पॉवर फॅक्टर विचारला मित्रांनो तुम्हाला, कसा असतो तो? लॅगिंग इन नेचर असतो. म्हणून सी विल बी युअर राईट आन्सर. आणि इंडक्टिव्ह लोडचा जर पॉवर फॅक्टर विचारला तर तो किती असतो? 0 असतो. किती असतो? 0 असतो. इंडक्टिव्ह लोडचा विचारला तर. पण तुम्हाला प्रॅक्टिकल इंडक्टरचा विचारला तर तो पॉवर फॅक्टर कसा असतो? लॅगिंग इन नेचर असतो. म्हणून सी विल बी युअर राईट आन्सर. याचा आन्सर काय मिळालं तुम्हाला? सी म्हणजेच लॅगिंग इन नेचरचा प्रॅक्टिकल इंडक्टरचा पॉवर फॅक्टर असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, तुम्हाला प्रश्नाची क्वालिटी आवडली असेल, तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल ना, तर मनातून एक लाईक मात्र नक्की करून द्या. आत्ताच प्रेस करा. 1 सेकंद लागणार आहे लाईक प्रेस करायला. आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर. युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर कोणत्या अक्षराने डिनोट करतो? क्यूने डिनोट करतो. मी आताच फॉर्म्युला लिहून दिला होता. कोणता होता फॉर्म्युला? VI इंटू साइन 5. ओके. तर ह्या रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असतो. तुम्हाला विचारलेला युनिट काय आहे? ऑप्शन ए बघा VA, ऑप्शन बी बघा वॅट, ऑप्शन सी बघा VAR, ऑप्शन डी बघा ओम. तर युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवरचा युनिट काय आहे? ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. VAR हे युनिट आहे कशाचं? रिॲक्टिव्ह पॉवरचं. VAR. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. With the increase in applied frequency, the dielectric loss in a material will be. सिंपल प्रश्न आहे बघा काय म्हणते. जर फ्रिक्वेन्सी जर वाढली एका सर्किटमध्ये, तुम्ही फ्रिक्वेन्सी जर वाढवली, अप्लाइड फ्रिक्वेन्सी जर वाढवली, तर त्या सर्किटमध्ये डायलेक्ट्रिक मटेरियलचं जे डायलेक्ट्रिक लॉस आहे यावर काय परिणाम होईल? काय वाढवली तुम्ही? फ्रिक्वेन्सी वाढवली. ऑप्शन ए बघा इन्क्रीज, ऑप्शन बी बघा डिक्रीज, ऑप्शन सी बघा रिमेन कॉन्स्टंट, ऑप्शन डी बघा बिकम 0. तर तुम्ही काय वाढवली? फ्रिक्वेन्सी वाढवली. तर फ्रिक्वेन्सी वाढवल्याच्या नंतर जो डायलेक्ट्रिक लॉस आहे, कारण फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायइलेक्ट्रिक लॉस. फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायइलेक्ट्रिक लॉस. तर फ्रिक्वेन्सी वाढवली तुम्ही तर काय वाढणार आहे? तुमचे डायइलेक्ट्रिक लॉसेस वाढणार आहे. म्हणून जर फ्रिक्वेन्सी वाढली तर डायइलेक्ट्रिक लॉस सुद्धा वाढेल. आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली तर फ्रिक्वेन्सी कमी तर डायइलेक्ट्रिक लॉस सुद्धा कमी. पण प्रश्नामध्ये काय विचारलं आहे तुम्हाला? फ्रिक्वेन्सी वाढली तर काय होईल? डायइलेक्ट्रिक लॉस सुद्धा वाढणार आहे. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजला असेल. चला पुढल्या प्रश्नावर जाऊया. रिअल पार्ट ऑफ ॲडमिटन्स इज. आता ॲडमिटन्स विचारलाय मित्रांनो. ॲडमिटन्स कोणत्या अक्षराने दर्शवते? वाय अक्षराने दर्शवते हे माहिती आहे. त्यामधील 2 पार्ट असतात, एक रिअल आणि इमॅजिनरी. तर ॲडमिटन्समध्ये रिअल पार्ट कोणता आहे आणि इमॅजिनरी पार्ट कोणता आहे? ॲडमिटन्समध्ये रिअल पार्ट कोणता आहे आणि इमॅजिनरी पार्ट कोणता आहे? तर ॲडमिटन्स वाय इज इक्वल टू जी प्लस जे बी. ओके. जी जे प्लस जे बी हे लिहून घ्या, नोट डाऊन करून ठेवा हा फॉर्म्युला. वाय म्हणजे इम्पिडन्स. रिअल पार्ट कोणता असतो? हा पहिला जो पार्ट असतो याला रिअल पार्ट म्हणतात. आणि हा जो दुसरा जो पार्ट असतो मित्रांनो हा वाला, याला म्हटलं जाते इमॅजिनरी पार्ट. गॉट इट. वाय इज इक्वल टू हा आहे ॲडमिटन्स आणि हा झाला तुमचा जी कोणता? रिअल पार्ट. आणि हा काय झाला तुमचा? इमॅजिनरी पार्ट. आता प्रश्नामध्ये येऊया. रिअल पार्ट विचारला ॲडमिटन्सचा. रिअल पार्ट जी ने काय म्हणतो आपण त्याला? ऑप्शन ए बघूया इम्पिडन्स रेझिस्टन्स, ऑप्शन बी बघा रेझिस्टन्स इम्पिडन्स, ऑप्शन सी बघा ससेप्टन्स इंडक्टन्स, ऑप्शन डी बघा कंडक्टन्स ससेप्टन्स. तर आपण प्रश्नामध्ये येऊया. रिअल पार्ट विचारला आहे ॲडमिटन्सचा, तर रिअल पार्ट काय असतो? वाय इज इक्वल टू जी प्लस जे बी. तर विचारलं काय मित्रांनो? रिअल पार्ट काय आहे? मग जीला काय म्हटलं जाते? कंडक्टन्स. आणि बीला काय म्हटलं जाते? ससेप्टन्स. तर रिअल पार्ट काय असतो? जी म्हणजे कंडक्टन्स आणि बी म्हणजे ससेप्टन्स. म्हणजे ॲडमिटन्स वाय हा ॲडमिटन्स आहे. वाय काय आहे? वाय इज इक्वल टू जी प्लस जे बी. वाय काय आहे? ॲडमिटन्स आहे. वाय काय आहे? ॲडमिटन्स आहे. म्हणून जी काय आहे हा तुमचा रिअल पार्ट आहे आणि बी काय आहे तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे.
ते रिकाम्या जागामध्ये इथे लिहून देतो. इथे जी असते आणि इथे बी असते. जी वरून कंडक्टन्स आणि बी वरून ससेप्टन्स. सो ऑप्शन डी विल बी युअर राइट आन्सर. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? कंडक्टन्स आणि ससेप्टन्स. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. रिअल पार्ट ऑफ बघा, एक ॲडमिटन्स घेतला मी, आता इम्पिडन्सचा प्रश्न. प्रश्न तुमचा कोणताही एक्झाममधून बाहेर जाऊ देणार नाही. तुमचं सिलेक्शन माझी जिम्मेदारी. फक्त सातत्यानं जोडून राहा आणि सातत्यानं क्लासेस करत चला. बघा, ॲडमिटन्स झाला, आता इम्पिडन्सवर येऊ. रिअल पार्ट विचारला इम्पिडन्सचा कोणता आहे आणि इमॅजिनरी पार्ट विचारलेला आहे कोणता आहे. तर इम्पिडन्स कोणत्या अक्षराने दर्शवितात? झेड या अक्षराने दर्शवितात. झेड मराठीतले 3 दिसत असेल, परंतु झेड काढतो मी तसा. ओके. चला, झेड इज इक्वल टू काय असते मग? आर प्लस जे एक्सेल किंवा एक्सी. गॉट इट. तर हा जो झेड जो लिहून ठेवा, हा फॉर्म्युला नसेल माहीत तर आताच लिहून ठेवा. रिअल पार्ट विचारलेला इम्पिडन्सचा, मग रिअल पार्ट काय असतो? हा पहिला आर आणि एक्सेल काय असतो? काय असतो? इमॅजिनरी पार्ट. आणि झेड काय आहे तुमचा? इम्पिडन्स. गॉट इट. तिन्ही गोष्टी माहीत झाल्या. चला प्रश्नावर येऊया आपण. प्रश्न काय म्हणतो? बघा. रिअल पार्ट ऑफ इम्पिडन्स. मग रिअल पार्ट ऑप्शन बघा, इम्पिडन्स आणि रेझिस्टन्स. ऑप्शन बी बघा, रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स. ऑप्शन सी बघा, ससेप्टन्स आणि इंडक्टन्स. ऑप्शन डी बघा, कंडक्टन्स आणि ससेप्टन्स. तर मित्रांनो, काय विचारा, इम्पिडन्सचा रिअल पार्ट काय असतो? हा असतो आर. आर वरून काय? रेझिस्टन्स. आणि एक्स वरून काय? रिॲक्टन्स. तिथे एक्सी पण असू शकते. ओके. तर रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स इम्पिडन्समध्ये रिअल आणि इमॅजिनरी पार्ट असतात. तर रिअल पार्ट ऑफ इम्पिडन्स जर विचारलं तर इथे काय येणार आहे मित्रांनो? काय येईल इथे? आर येईल. इथे काय येईल? आर येईल इथे. आणि इथे काय येईल? इमॅजिनरी पार्ट एक्स येईल. ओके. म्हणून रिअल पार्ट ऑफ इम्पिडन्स इज रेझिस्टन्स अँड द इमॅजिनरी पार्ट ऑफ रिॲक्टन्स. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. युनिट ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आता तुम्हाला विचारलेलं आहे की युनिट विचारलेलं आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेलने दर्शवितो आपण. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कशाने दर्शवतो? एक्सेलने. तर एक्सेलने जो दर्शवतो त्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हटलं जाते. आणि याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगत नाही, कारण यावर क्वेश्चन आहे समोर. म्हणून समोर म्हणजे होऊ शकते मे बी दुसऱ्या पी-डी-एफमध्ये असेल किंवा ह्याच पी-डी-एफमध्ये आहे. 2 पी-डी-एफ बनले आहे आज. आता एक क्लास घेईल आणि नंतर किंवा उद्या मॉर्निंगला एक क्लास घेईल. ओके. तर बघा, युनिट ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं युनिट विचारलं आहे. ऑप्शन ए बघा हेनरी, ऑप्शन बी बघा मिली हेनरी, ऑप्शन सी बघा वेबर, ऑप्शन डी बघा ओहम. तर युनिट ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सेल याचं युनिट काय आहे मित्रांनो? ओहम हे युनिट आहे. काय? ओहम हे युनिट असणार आहे. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं युनिट काय असणार आहे? ओहम असणार आहे. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं युनिट काय आहे? एकक काय आहे? ओहम हे याचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन ए प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. सर्किट कसं आहे मित्रांनो? प्युअरली इंडक्टिव्ह आहे. इन ए प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये काय असते? ॲक्च्युअल पॉवर इज 0. ऑप्शन बी बघा, रिॲक्टिव्ह पॉवर इज 0. ऑप्शन सी बघा, ॲपरंट पॉवर इज 0. डी नन ऑफ दी अबो. म्हणजे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. तर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये कॉस फायची व्हॅल्यू किती असणार आहे मित्रांनो? 90 असणार आहे. कॉस फायची व्हॅल्यू किती? सॉरी, कॉस फायची व्हॅल्यू किती असणार आहे? 90 असणार आहे. आणि पॉवरचा फॉर्म्युला सर्वांना माहीत आहे. पी इज इक्वल टू व्ही आय कॉस फाय. व्ही आय कॉस फाय. मग कॉस फायची जर व्हॅल्यू मी इथे 90 ठेवली तर कॉस फायची 90ची व्हॅल्यू होते 0. मग 0 कोणालाही गुणलं तर आन्सर किती येईल? 0 येईल. तर यावरून हे समजते की प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ॲक्च्युअल पॉवर जो आपल्याला मिळतो तो 0 मिळतो. किती मिळतो? 0 मिळतो. म्हणून इन ए प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट द ॲक्च्युअल पॉवर इज 0. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ए याचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके, यामध्येच आहे बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला विचारलेला आहे. ऑप्शन ए बघा, एक्सेल इज इक्वल टू 2 पाय एफ एल. ऑप्शन बी बघा, एक्सेल इज इक्वल टू 4 पाय एफ एल. ऑप्शन सी बघा, एक्सएल इज इक्वल टू 1/2 पाय एफ एल. ऑप्शन डी बघा, एक्सेल इज इक्वल टू 1/4 पाय एफ एल. तर मित्रांनो, एक्सेलचा जो फॉर्म्युला असतो, एक्सेल इज इक्वल टू 2 पाय एफ एल. 2 पाय एफ एल हा फॉर्म्युला असतो. आणि यामध्ये 2 आणि पाय कॉन्स्टंट आहे. पायची व्हॅल्यू काय? पायची व्हॅल्यू सुद्धा लिहून घ्या तुम्हाला माहीत नसेल तर.
3.14 नाहीतर 22/7. ओके. पायची व्हॅल्यू लिहून दिली. फ्रिक्वेन्सी किती घ्यायची? 50 हर्ट्झ आणि एल तुम्हाला गिव्हन राहील. पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. एक्झाममध्ये यावर प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकते. तर पायची व्हॅल्यू 3.14. ओके. तर ऑप्शन ए बघा, एक्सेल इज इक्वल टू 2πfl, म्हणून ए याचं परफेक्ट आन्सर राहणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आय होप हा प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. चला पुढला प्रश्न बघूया. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स? कशाचा फॉर्म्युला विचारलाय मित्रांनो तुम्हाला? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला विचारलाय. आता या अगोदर काय विचारलं होतं? एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. मी सांगितलं ना एकही प्रश्न सोडणार नाही. हा आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला. मग हा एक्सी, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्सी, एक्सीचा फॉर्म्युला विचारलेला आहे. क्वेश्चन मार्क. ऑप्शन बघा, एक्सी इज इक्वल टू 2πfc. ऑप्शन बी बघा, एक्सी इज इक्वल टू 4πfc. ऑप्शन सी बघा, एक्सी इज इक्वल टू 1/2πfc. ऑप्शन डी बघा, एक्सी इज इक्वल टू 1/4πfc. तर यामध्ये काय विचारलेलं आहे? एक्सी विचारला आहे. एक्सी म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ना. एक्सीचा फॉर्म्युला असतो 1/2πfc. म्हणून हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पायची व्हॅल्यू पुन्हा लिहून देतो. पायची व्हॅल्यू असते 3.14. थोडंफार मॅथमध्ये तुम्ही नक्की शिकले असेल. फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्झ. कॅपॅसिटरची व्हॅल्यू गिव्हन राहील. पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. ऑप्शन बघूया. एक्सी इज इक्वल टू 1/2πfc कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन सी मध्ये आहे. म्हणून सी विल बी युअर राईट आन्सर. एक्सी इज इक्वल टू 1/2πfc. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला 1/2πfc आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला एक्सेल इज इक्वल टू 2πfl. गॉट इट? दोन्ही प्रश्न तुमचे क्लिअर केलेले आहेत. चला पुढला प्रश्न बघूया. In a purely inductive circuit, if the supply frequency is reduced to half, the current will. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे. गॉट इट? सिंपल फॉर्म्युला. आता जे फॉर्म्युले झाले ना त्याच्यावर बेस हा प्रश्न आहे. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे. सप्लाय फ्रिक्वेन्सी जर हाफ केली, अर्धी केली, करंटवर काय परिणाम होईल? करंटचा विचार सध्या करू नये, आपण फॉर्म्युल्यावर येऊ. फॉर्म्युला काय आहे? इंडक्टिव्ह सर्किट आहे तर एक्सेलचा फॉर्म्युला लागेल, कारण एक्सेल फ्रिक्वेन्सी कोणत्या यामध्ये येते? एक्सेलमध्येच येते. काय असते? 2πfl. 2πfl. गॉट इट? एवढा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. कॉन्सेप्ट बघा. काय विचारलं आता? इंडक्टिव्ह सर्किटमध्ये सप्लाय फ्रिक्वेन्सी हाफ केली. मग मला सांगा मित्रांनो, ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही जर हाफ केली तर एक्सेल सुद्धा हाफ होईल. हो की नाही? हो की नाही? कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना एक्सेल आणि एफ. तर फ्रिक्वेन्सी हाफ झाली तर एक्सेल सुद्धा हाफ झाला. नेक्स्ट पेजवर जातो. आता एक्सेल हाफ झाला, एक्सेल हाफ झाला तर एक करंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. आय इज इक्वल टू व्ही अपॉन एक्सेल. ओके. मग एक्सेल जर हाफ झाला तर करंट वाढेल की नाही वाढेल? दुप्पट होईल का नाही होईल मित्रांनो? हा जर हाफ झाला तर करंटची व्हॅल्यू काय होईल? दुप्पट होईल. याची डबल होणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक स्टेप समजून सांगितलेली आहे. म्हणून जर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये जर सप्लाय फ्रिक्वेन्सी हाफ झाली तर करंट काय होणार आहे? डबल होणार आहे. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट? पुन्हा एकदा समजून सांगतो मित्रांनो बघा. एक्सेल इज इक्वल टू XL इज इक्वल टू 2πfl. ओके. तर 2πfl यामध्ये काय झालं? फ्रिक्वेन्सी हाफ झाली. फ्रिक्वेन्सी हाफ झाली तर एक्सेल सुद्धा हाफ होईल. आणि एक्सेल जर हाफ झाला, एक्सेल जर हाफ झाला तर आयचा फॉर्म्युला असते व्ही अपॉन एक्सेल. एक्सेल जर कमी झाला तर करंट काय होईल? तुमचा डबल होईल. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. In a purely capacitive circuit, if the supply frequency reduced to half, the current will. आता कोणतं सर्किट आहे? मी म्हटलं नाही एकही प्रश्न सोडणार नाही. याच्या अगोदर होतं इंडक्टिव्ह सर्किट. आता कोणतं सर्किट आहे? प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. तर कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये सप्लाय फ्रिक्वेन्सी जर हाफ झाली म्हणजे अर्धी झाली तर करंटवर काय परिणाम होईल? फॉर्म्युला लिहायचा. एक्सी इज इक्वल टू 1/2πfc. हा फॉर्म्युला आहे. आताच मी वरती तुम्हाला न्यूमेरिकल याच्यामध्ये सांगितलं MCQ मध्ये. आता XC इज इक्वल टू 1/2πfc. काय म्हटलंय? सप्लाय फ्रिक्वेन्सी हाफ झाली. मग मित्रांनो, सप्लाय फ्रिक्वेन्सी जर हाफ झाली तर XC वाढेल की नाही वाढेल? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून. आहे की नाही? सप्लाय फ्रिक्वेन्सी हाफ झाली, झाली हाफ. ओके. तर XC काय होईल? वाढेल की नाही वाढेल? मग XC वाढला इथे, तुमचा XC वाढला. गॉट इट? मग XC वाढला तर तुम्हाला करंट विचारला आहे. करंट विल बी I इज इक्वल टू V अपॉन XC. गॉट इट? एक्सेल, XC, R, Vच्या खाली तुम्ही काही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. विथ अकॉर्डिंग टू युअर गिवन डेटा. I इज इक्वल टू V अपॉन XC. तर XC काय झाला मित्रांनो? XC काय झाला? XC वाढला. मग XC वाढला तर करंट काय होईल? कमी होईल. गॉट इट? पुन्हा एकदा. XC इज इक्वल टू
1/2 एफ सी. फ्रिक्वेन्सी काय झाली? हाफ झाली. फ्रिक्वेन्सी कमी झाली तर एक्स सी वाढला, डबल झाला. मग एक्स सी जर वाढला तर आय इज इक्वल टू व्ही अपॉन एक्स सी. मग एक्स जर वाढला तर मग करंट कमी होईल ना मित्रांनो, कारण एक्स डबल झाला. एक्स डबल झाला तर करंट हाफ होणार आहे. ऑप्शन बघूया. बी रेड्यूस बी बाय हाफ, बी डबल. ऑप्शन सी बघा, बी 4 टाइम्स ॲज हाय, बी रेड्यूस टू 1/4. तर करंट काय होणार आहे? रेड्यूस टू हाफ होणार आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हे दोन्ही प्रश्न मी नक्की चांगल्या प्रकारे समजून सांगितले असेल आणि तुम्हाला हे निश्चितच समजले असेल. तर हा शेवटला प्रश्न होता मित्रांनो. आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. टॉप 20 क्वेश्चन्स घेतले, क्वालिटीवाले क्वेश्चन्स आहे आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला आवडले असतील तर प्लीज एक लाईक मात्र तुम्ही नक्की करायचं आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचा. ओके मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करायचं. त्यामध्ये या सगळ्या PDF मिळत असतात. त्यामध्ये क्विज चालत असते. त्यामध्ये तुमचं रिझनिंगचे काही प्रश्न मिळत असतात. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला उपलब्ध होत असतात इझिली. ओके, त्यामध्ये क्लासेसची लिंकसुद्धा मिळत असते. तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करून टाकायचं. हे सेशन आवडलं तर लाईक करा. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. बेल आयकॉन ऑन करून द्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर मात्र नक्की करायचं. इलेक्ट्रिकल मी टेलिग्रामचं चॅनलचं नावसुद्धा इथे लिहून देतो. इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल नॉलेज नॉलेज बाय बाय सचिन सर. ओके, हे टेलिग्राम चॅनलचं नावसुद्धा आहे. ओके, तर आय होप मित्रांनो तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. याचा पार्ट 2 घेऊन येऊ. AC सर्किट कंप्लीट. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.